कर दिया सर। अरे भैया, अरे यहाँ कुछ बना हुआ है। ओ भाई, हेलो पुलिस स्टेशन, हेलो हेलो पुलिस स्टेशन, हेलो 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 पुलिस स्टेशन। सुराग लागला का? घडी मिळाली आहे. तुझं डोक्यात काय झालं? काय नाही रे, गाडीवरून पडलो. अरे म्हणतो जरा कमी पेस जा. ते सोड, रिपोर्ट कधी मिळणार? रिपोर्ट 5 दिवसांनी मिळेल. आता 1 दिवसाच्या कामाला 5 दिवस लागणार. अरे आज तर माझा हाफ डे आहे, उद्या गव्हर्नमेंट सुट्टी आहे, परवा रविवार आहे. रिपोर्ट म्हणजे सोमवारी मी लॅबला जाणार, सर्व रिपोर्ट सर्व सॅम्पल चेक करणार, नंतर रिपोर्ट लिहिणार आणि काही फॉर्मॅलिटी पूर्ण करता करता संध्याकाळ होऊन जाणार. म्हणजे मंगळवारी सकाळी टेबलवर येऊन जाईल रिपोर्ट. आणि 5 दिवस मी काय करू? ते मला काय माहिती नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक प्रोटोकॉल असतो. अरे फॅमिलीला प्रॉमिस केलंय मी, पती पत्नी आहे, जायचंय आम्हाला शेगावला जायचंय दर्शनासाठी. तू येतो का आमच्या बरोबर? ते मर्डर झालाय आणि तुला फॅमिली ट्रिपवर जायचं आहे. आणि चल तुला खाऊ घालतो. अरे ही काम काय आपल्याला आजचं आहे काय? दररोजच आहे आपल्यासाठी. तुझं काम चालणारच आहे, माझंही काम चालणारच आहे. अरे प्रोटोकॉल फॉर्मॅलिटीज आपण ठरवलेले आहेत रे. फॅमिलीचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? जॉब आणि फॅमिली याच्यामध्ये अंतर ठेवायला शिक. बरं मिटलं का भांडण? आल्या का वहिनी परत घरी? नाही. अरे येणार पण नाही तुझ्या अशा वागण्यानं. जा त्यांना घेऊन ये. सारखे काम 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 काम. अरे घराकडे दुर्लक्ष असतं तुझं, म्हणतो वहिनी गेल्या घरून निघून. माझ्या घरच्या ना मी घेईल बघून. जाताना जाधव मॅडमना रिपोर्ट करून जा. मिलिंद, अरे मिलिंद, ऐक ना. जाधव मॅडमना भेटून मला त्या मुलाशी बोलायचं. फोन तूच केला होता? हाँ सर, मैंने किया था सर फोन। मराठी समझ लेता है? सर समझ में आती है, बोल नहीं पाता हूँ बस। तू क्या कर रहा था? सर मैं रोज सुबह जॉगिंग के लिए आता हूँ यहाँ पर किले पर। इतनी दूर? हाँ सर मैं एसआई की तैयारी कर रहा हूँ, तो पढ़ाई भी कर रहा हूँ, फिजिकल भी चालू है दोनों। घोड़े को सबसे पहले किसने देखा? मैंने ही देखा सर। मैं सुबह सुबह आया तो बदबू आ रही थी, मैं वहां गया तो लाश थी सर। कितनी बजे आया? 7, साढ़े 7। 7 की 7:30? 7:30 से। तेरे माँ बाप को पता है क्या तू इतनी दूर किले पे आता है? वो हाँ सर, माँ बाप को पता है सर, मैं यहाँ पढ़ाई के लिए आता हूँ। क्या उम्र है? 28 साल। रहने को कहा? छत्तीसगढ़ बॉर्डर के पास। सच बोल रहा है? कसम से सर, सब सच बोल रहा हूँ सर। काही कागदपत्रांवर सही लागेल तुझी, तर यावं लागेल आधी मध्ये पोलीस स्टेशनला. आणि आता जी तू स्टेटमेंट दिली ती बरोबर आहे का? सब सच बोल रहा है सर, सब सच है सर। ही स्टेटमेंट कोर्टामध्ये सांग. साइन कर. मागे तुझं नाव आणि सर्व डिटेल्स फिल कर. आणि आता ही मीडियावाले तुला प्रश्न विचारतील, त्यांना काही समजलं?
सर कोई केस वेस तो नहीं बनेगा ना सर? अगर निर्दोष हुआ तो कुछ नहीं होगा, अगर दोषी हुआ तो फिलहाल इन मीडिया वालों से दूर रहो। जल्दी कैमरा ऑन है। हाँ हाँ हाँ, ये एरिया कवर कर ले, ठीक है? ठीक है। डेड बॉडीज दिख रही हैं? हाँ दिख रही है। ये दिखनी चाहिए, टीआरपी से आनी है, ठीक है? ओके चल, एक मिनट रुक जाओ। शर्ट भी ना, हाँ सही लग रहा हूँ मैं? हाँ बढ़िया। बाल देखिए। हाँ सही है। रुक जाओ, खुल नहीं है। हाँ सही है। हाँ सुन, हेलो। हाँ हम लोग रेडी हैं, तू रेडी है ना? हाँ तू रेडी है? हाँ हाँ ठीक है, हम लोग रेडी हैं, ठीक है? हाँ ओके, इन 30 सेकंड्स, हाँ 30 सेकंड्स वी आर गोइंग टू लाइव। ओके ओके सुन, ओके ऑलराइट, ओके रेडी? ओके। ब्रेकिंग न्यूज, गोंदिया जिले में एक और मर्डर, एक और दिल दहला देने वाला केस। जैसा कि आप देख सकते हैं, इस ऐतिहासिक किले पर आज सुबह ही 2 लाशें मिली, एक युवक और एक युवती की, जिनकी हत्या हुई। आपको बता दें कि इस किले के महाराष्ट्र, छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश के बॉर्डर पर होने की वजह से यहाँ पर पर्यटकों की संख्या भारी मात्रा में रहती है, लेकिन फिर भी दिन दहाड़े यहाँ पर ये हत्या हो गई। जी हाँ, दिन दहाड़े ये हत्या हुई है और रोहित नाम के एक जाबाज युवक ने आज सुबह ही लाशों को यहाँ पर देखा और फौरन पुलिस को इसकी खबर कर दी। और जब पुलिस यहाँ पर आई तो उनको भी शौक लगा, क्योंकि ये वही लड़का लड़की हैं जिनकी मिसिंग रिपोर्ट पुलिस स्टेशन में पहले से ही दर्ज थी। अब ऐसे में सवाल ये उठता है कि जब इनकी मिसिंग रिपोर्ट थाने में पहले से ही दर्ज थी, तो क्यों नहीं पुलिस ने तुरंत एक्शन लेकर इन लोगों को ढूंढा? और ये देखिए, पुलिस आई विटनेस को लेकर आ रही है। सर बता देंगे अपने बारे में। रोहित आप यहाँ से रोहित ब्रेकिंग न्यूज, जाबाज युवक रोहित को इन्वेस्टिगेशन के लिए पुलिस स्टेशन लेके जाया जा रहा है। देखते हैं कि अब पुलिस क्या करती है। और मुद्दा अभी भी वही है कि हत्या किसने और क्यों की। और अब जो हम आपको खबर बताने जा रहे हैं, ये बहुत ही एक्सक्लूसिव न्यूज है, क्योंकि कोई दूसरा न्यूज चैनल आपको ये खबर नहीं बताएगा जो हम आपको बताने जा रहे हैं। तो ध्यान से सुनिए। यहाँ के एक काका से बातचीत करने पर हमको पता चला कि घटना वाले दिन यहाँ पर एक बाइक आई थी, जिसकी एंट्री उन्होंने अपने रजिस्टर में की थी। तो देखते हैं कि पुलिस इस मामले में क्या करती है। और ये देखिए, एसआई मिलिंद खाली हाथ आ रहे हैं। सर कातिल का कुछ पता चला सर? कोई सुराग मिला सर कुछ? नो कमेंट्स। हर बार की तरह आज का माहौल भी बिल्कुल वैसा ही, नो कमेंट्स, यानी कि पुलिस के पास रिपोर्टर के एक भी सवाल का जवाब नहीं। लेकिन आप लोग घबराइए नहीं, हम है ना, हम करेंगे इस हत्या की छानबीन, ढूंढ निकालेंगे हत्यारों को और आप तक पहुंचाएंगे बिल्कुल सही खबर, एकदम बराबर। जुड़े रहिए हमारे न्यूज चैनल के साथ। कैमरामैन ईश्वर के साथ मैं संजय प्रकाश, हिंदी न्यूज। जल्दी चल भाई, स्टुडिओ पहुंच। मॅम, ही 32 मुलं मुली होती ज्यांची मिसिंग रिपोर्ट 2 दिवसांपूर्वी फाईल झाली होती। बॉडी पूर्णपणे रक्ताने भरून आहे, शरीरावर खूप सारे जखमा, मुलीच्या डाव्या हाताची नस कापून आहे आणि मुलाच्या अंगावर मोठा दगड फेकून त्याचं डोकं पूर्ण असं वाटतंय की खूप बेहाल मारले यांना कोणी। आणि त्याच मारामारीमध्ये यांचे कपडे देखील फाटले। व्यक्तिगत दुश्मनी किंवा कसल्या तरी प्रकारचा सूड असतो, कारण खूप बेकार अवस्था करून कुठे हत्याराने त्या दोन्ही डेड बॉडी। आणि आणखीन एक गोष्ट, घटनास्थळावरून घरी मिळाली। डोक्याला काय झालं? काही नाही मॅडम, गाडीवरून पडलो। सांभाळून काम करत चला। येस मॅम। आणि हा मीडिया कशाला आला इकडे? काय माहित नाही मॅडम। ठीक आहे, बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी दे ओके। आणि किल्ल्याच्या खाली एकाला पाठव, सगळी माहिती गोळा करायला। लोकांची यादी, गाडींचे नंबर, सगळी माहिती मला माझ्या टेबलवर हवी। ठीक आहे। हा, आणि घडीचं बघताय। मॅम, आणखीन एक गोष्ट, ते आपले डॉक्टर साहेब म्हणत होते की रिपोर्ट 5 दिवसांनी देणार, कारण आज त्यांचा हफ्ते आहे, उद्या गव्हर्नमेंटची सुट्टी आणि परवा दिवशी रविवार, म्हणजे सोमवारला ते लॅब मध्ये जाणार, सर्व सॅम्पल चेक करणार, आणखीन काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करेपर्यंत संध्याकाळ होणार। म्हणजे मॅडम, मंगळवारी सकाळी आपल्या हातात रिपोर्ट येतील आणि त्यानंतर आपण कारवाई करू। आणि सोबतच याच दरम्यान डॉक्टर साहेब शेगावला जाणार आहेत फॉर्मॅलिटीज घेऊन। म्हणजे मॅडम, महाराजांचा आशीर्वादही असेल आपल्या पाठीशी आणि त्याने मदतही होईल हा केस लवकर सोडवण्यासाठी। येताना प्रसाद व वर्ल्ड फेमस शेगावची कचोरी पण आणतो म्हणजे। एक मिनिट थांब। राहुल, ओ राहुल, जय हिंद। जय हिंद। काय ऐकते मी हे? कुठे जाताय तुम्ही? शेगाव?
आणि या केसचं काय करू मी? हा, अहो इथे मीडियाने आपली आधीच वाट लावली आहे, आपले गोडवे गाऊन, आणि तुम्हाला शेगाव सुचतंय. ते काही नाही, आधी या केसचा निकाल लावा ॲज सून ॲज पॉसिबल. हा, आणि मग जा कुठे जायचं ते. आणि रिपोर्ट येईपर्यंत लॅबमध्येच थांबा. हा, आणि शिफ्ट संपली म्हणून पळू नका जाऊ. काय लावले का चुगली? काय करू चुगल्या पाहिजे रे? चुगलखोर कुठला? साहब साहब मैंने कुछ नहीं किया साहब साहब छोड़ दो मुझको साहब मेरी कोई गलती नहीं सर 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 मैंने कुछ किया साहब गेली होतीस ना शाम्याला मारायची? नहीं हा? साहब बोल, बोल. साहब साहब सुनो ना चल, शोध, सांग पटापट. साहब 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 वो मेरे मन में कुछ पाप नहीं था साहब वो गलती से गुस्से में निकल गया था और उसी गुस्से में आपके दोनों को मारा. एक बात बता, तू अकेला तो नहीं मार सकता उन दोनों को. और कौन कौन था तेरे साथ? कौन कौन था? बोल, बोल, कौन कौन था? बोल. मैं अपनी माँ के साथ चचेरे भाई की शादी में गया था सर मेरी कोई गलती नहीं है सर ना स्थळावर तुझी घडी मिळाली मादक चोर. बोल पटकन. बोल. येस मॅम. केबिनमध्ये ये. आलो. मॅम. हा, ये. बस सोडून दे त्या दोघांना, काय नाही केलं त्यांना. मॅम मला फक्त थोडा वेळ द्या. ही सगळी माहिती काढतो काय? अरे रिपोर्ट वाच. बलात्कार झालाय त्या मुलीचा. काय? कसं आहे ना मिलिंद, भाऊ किती जरी हरामखोर असला ना तर आपल्या बहिणीचा बलात्कार नाही होत. आपल्याला शंका होती की त्या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे तो त्याची हत्या करेल, आणि घटनास्थळी आपल्याला घडी भेटली म्हणून आपली शंका आणखी पुष्टी झाली. पण हा रिपोर्ट वाचून मला नाही वाटत की असं काही झालं असेल. हा नाही तर मग कोण असेल? तेच माहीत करायचंय. हा मोबाईल बघ. श्याम आणि शांतीचा व्हिडिओ आहे, व्हायरल झालाय आणि टॉप मोस्ट डाउनलोड लिस्ट मध्ये आला. आणि मीडियाने तर क्लिप दाखवून दाखवून टीआरपी वाढवलाच आहे, पण आपल्या डिपार्टमेंटची वाट लावली. हे बघ, अरे या जिल्ह्यातली याची पहिलीच केस बघते मी. पण मॅम या व्हिडिओ मध्ये ते हत्यारे नाही दिसत आहे. हो, त्यांनी आपली आयडेंटिटी लपवलेली. या दोघांनाच फोकस केलाय. हे बघ, आपल्याकडे या संदर्भात कुठलीच माहिती नाही. तू एक काम कर, सगळी माहिती काढ आणि आपल्या सायबर क्राईम टीमला सांग हा व्हिडिओ हटवायला. नक्की मॅम, लगेच सांग. हो. मिलिंद, एक मिनिट. आणखी एक लीड भेटली. तो गाडीचा नंबर MS356538. ही गाडी हत्येच्या आधी आणि हत्येच्या नंतर किती चुकी होती. तिथल्या काही लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की दोन मुले काहीतरी तोंडाला रुमाल बांधून आली होती, दारूच्या नशेमध्ये होती आणि हाणामारीही केली त्यांनी. आणि विचारलं तर त्यांनी सांगितलं की दोन समोर निघून गेली आणि एक जर गाडीवर पळाला. पण हेच हत्यारे असतील म्हणून कन्फर्म नाही. बट वी लुक फॉर दॅट. पण मॅम ही गाडी तर चोरीला गेली. काय यस मॅम. म्हणजे हत्याराच हत्या करून फरार. होऊ शकते. किल्ल्यावर बलात्कार आणि नंतर हत्या हा समजून केलेला प्लॅन आहे. मिळेल हे बघ, या केस संदर्भात आपल्याकडे कुठले पुरावे नाही, आय विटनेसही नाहीये. तू एक काम कर, हा जो गाडी चोर आहे ना, कुठल्या ना कुठल्या बाजारामध्ये गाडी विकायला येणार जरूर. आपल्या खबरीला सांग की गाडीवर लक्ष ठेवायचं. हा मिलिंद, असू दे, मी सांगते. तो दुसरा घेऊन ये पुढची चौकशी करायला. कसं आहे ना मिलिंद, जर आपल्याला या केस विषयी माहिती हवी असेल ना तर आपल्याला तळाशी जावं लागेल. लहानपणीपासून जीव मित्र साहेब. हा, ते एकमेकांना लहानपणीपासूनच पसंत करतात. हा, आणि आणि श्याम्याचं पागलच होतं त्याच्यासाठी बघ.
मेरी बहन से करने का तेरे समझ में नहीं आती है बात है त्या दिवशी बेदम मारला श्यामेल त्याचा तोंड पुरा फुटून गेला होता या सगळ्याच्या काही दिवसानंतर गावामध्ये काय लोक बोलतील पाहतील म्हणून शादीनं श्यामेल एक किल्ल्यावर बोलावलं गावाच्या कल्ल्यापासून दूर असा पहाड्यावर तो किल्ला ज्याच्यावर आम्ही लहानपणी खेळायला जायचो त्या दिवशी शारदीचा भाऊ आणि तिची माय गावाला गेलो होतो बघा हा आणि शारदीचा बाप बायको नाही तर फुल टाईट पोझिशन मध्ये होता बघा साहेब आणि तो दारू पिऊन कुठं रडला त्याची त्याला माहिती त्या दिवशी
दिवशी ते दोघे एकदम मस्त नटून आले बघ, जसं काही लग्नासाठीच आले आहेत म्हणतात. साहेब साहेब मी किल्ल्याच्या खाली होतो बघा साहेब. हा आम्ही त्या साईडला बकरे चरवले नाही नेत, पण श्याम्यासाठी नेतो बघा. लई लागलं का रे मार? हे तर तुझ्या भाऊ आता म्हणून सोडून देतो, नाही तर बाहेर मारतो आपण बी. एक माशी तर नाही मारताय, चाललं माझ्या भावाला मारायला. हे बघ, मी तर त्यासाठी ना घडी आणली भावाची चोरून. पैसा नाही ना माझ्याकडं, पैसे मिळाले ना मग आणून. तुला माहितीये श्याम्या, आता ना आपलं चांगलं टाइम सुरू होणार आहे. काळी घडी गोड्या हातात छान दिसून राहिली ना. बोलणार आहे का काय? चुपचाप राहशील? शारदे, इथे किती शांत आहे ना. आपल्या गावासारखं नाही बघ, नुसतंच गाव गाव. इथं आलं ना मला लय भारी वाटत. आपलं गाव किती सुंदर दिसतं ना इथून, आणि किती लहान आहे किल्ल्यासमोर. होय, तुला पाहिलं ना सगळं सारखं दिसतं, पण अंदर ना तेच सडलेलं पोती पुराण, जातपात धर्म अजून का तर. तुला आठवते शाळेत शिकवलं होतं ना हो, की जात पात धर्म काही नसते. पण त्या शाळेत शिकायचं राहिलं ना तर पहिल्या दिवशी जातीचा परमपत्र मागते. आपला समाजच तसं आहे, त्याला कोण काय करणार. शारदे, तुला माहिती का या किल्ल्याच्या राजकुमारांना नाही का एका वेश्याच्या पुढे प्रेम केलं. ते वेश्या जे सैनिकाला खुश करण्यासाठी ठेवली होती, खालच्या जातीची वेश्या आणि तिची पोरगी. या बापाचा काय आत्ता पत्ता नाही, पण राजकुमारांनी ते पोरगी एकमेकाच्या प्रेमात इतके पागल होते ना, दोघांनी लग्न करायचं ठरवलं. पण एका खालच्या जातीची पोरगी आणि तिच्यासोबत लग्न, राजाने साफ विरोध केला. म्हटला मजे घे आणि ते सोडून. पण राजकुमाराचा प्रेम खरा असून तो आपल्या जागी ठाम होता. पण एवढं सांगून पण राजकुमार नाही पुरायला. राजाने आदेश दिला सैनिक आले की राजकुमार आले आणि त्या पोरीले या किल्ल्याच्या उंच टोकावरून खोल खाईमध्ये फेकून दिले. आणि गावभर ऐलान केला, जर कोणी आपल्या जाती बाहेर अवकाती बाहेर प्रेम केला त्याची पण ही दशा करून टाकणार. प्रजेमध्ये राजाचा आणखी दबदबा वाढू लागला आणि राजाने जे काय केलं ना त्याला जरा पण पश्चाताप नव्हता. पण जशी ही गोष्ट महाराणीला माहीत झाली ना, तिने रडून रडून अख्खा किल्ला डोक्यावर घेतला आणि सैनिकाला सांगितले राजकुमाराचे आणि त्या पोरीचे प्रेत कोटून पण दादून आणा. जंगली जनावरांनी त्याचा अर्धा मांस खाल्ला होता. राजकुमाराचं शरीर कोणता आणि त्या पोरीचा कोणता काही ओळखले. तसंच ते अर्ध्या मांसाचे प्रेत घेऊन आले महाराणीकडे. महाराणीने आदेश दिला सैनिकाने की त्यांना जिथून फेकून दिलं ना तिथं त्यांची समाधी बांधा. राजाने साफ विरोध केला परत. पण एका आईच्या प्रेमापुढं आणि रागापुढं त्याला जाता नाही आलं. सर्व काही चुपचाप पाहतात. कोठ आहे त्यांची समाधी? हे काय हो, आपण ज्यावर बसलोय त्या खाली. मॅड आहे का तू? चाल दुसरीकडे अरे जाऊ. काय झालं? आपण मेलेल्या माणसं कुठं वापस येत असते का? आले तरी काय करायचं? हे दोघं एकमेकावर प्रेम करा. आपल्यासारख्या. तेच तर होते आपल्या गावचे पहिले लैला मजनू. दिव्या कोट गेला दिसत नाही आहे. दिव्या खाली बकऱ्या चरत असं फायदा आहे याच्यात? सांगतो म्हणलं तर नाही, पाहतो म्हणलं तर आहे. म्हणजे मेहनतीवर आहे. जेवढी मेहनत कराल तेवढे पैसे भेटतील. पण आज अचानक काऊन विचारलं तू? मला पासाठी पाहुणे आले होते. ते खालच्या वळणीवरलं गाव आहे ना, त्यातलं हो पोरगा. 7 एकर वावर आहे, ट्रॅक्टर, म्हशी, बैल, स्वतःचा वाडा बी आहे. जाऊन करून घेते सोबत लग्न. आम्ही काय करतो, झोपडीत राहणारे लोक.
ना धडाचा पैसा आहे ना घर. शारदे तू नाही का तर मस्त एका महाराणी सारखे कसलं टेन्शन नाही. आय शर्माली जिंदगी जास्त करून घे. त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर बसलो असतो तुझ्यासोबत. तसं बसून मी काय फायदा. आज एक आलो होतो नाही म्हटलो. आज एक उद्या एक रोज कोणी ना कोणी येतं. कोराडा दिसला ना की लाल टपकत सपूर येते. माझा बाप आहे ना हुंड्यामध्ये ते आमचं जुनं वाडा देणार आहे आणि पैसे मिळतात यायला लगच म्हणून तर येते पुढं सगळे. किती दिवस नाही म्हणणार आहो. एक दिवस लावून देईन जबरदस्तीनं. मग ये जो माझ्या लग्नाची जिलेबी खाले. मी विचार करतोय जिलेबी खायचा. नाही हो तू मजा घेत राहते म्हणजे ना. शारदे मला सांग ज्या गावात हे जातपात लोक पाळतात त्या गावात किती भेटणं मुश्किल आहे. होत असेल तर सांग. आत्ता लग्न करतोय सांग होते का. तू प्रेम तर करते ना माझ्यावर. पागल आहे बघ. प्रेम करतो म्हणते इथं बसून. शारदे तुला सोडायचं असतं ना सोडलं नंतर शरीराचा नाही त्या सहवासाचा फक्त. तुला किती वेळा जरी पाहिलं ना मग मन भरत कायम करत. शारदे ते दिपेच्या मोबाईलात मेसेज आलता बघ. काय बा 2 वाक्यामध्ये सर्व काय बोलून गेला शाहीर. हां हमने आपको इतना देखा. इकडे पाहिलं काय. बाबा तर बोल तू. वा वा वा. हमने आपको इतना देखा जितना देखा जा सकता. वा 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 वा. फिर भी 2 आंखों से कितना देखा जा सकता. वारे मेरे शायर. आता राहिला प्रश्न आपल्या दोघांचा. एक काम करतो हे गाव सोडून चालले जातो. शाम्या आवडते गाव तू येईल परत तुला घ्यायला. बाप गेल्यापासून माईचं मन लागत नाही. इथली सगळी विकवाक करून चालले जाऊ आपल्या मामाच्या गावात. कोट राहते तुझा मामा. आपल्या विदर्भापासून फार लांब मुंबईला. मुंबईपासून 250 किलोमीटर आहे. एका समुद्राच्या किनारी छोटासा गाव आहे. ते घेतील ना त्यांच्या घरात मला. का नाही घेणार. आम्हाला मी सर्व सांगितलं आपल्याबद्दल कारण त्यानं पण लव्ह मॅरेजच केली. आणि आपण पडून गेल्यावर हे गाववाले आपल्याला शोधून शोधून कुठं शोधते ना. कोणाला बी पत्ता लागणार नाही की आपण कुठं बी पत्ता लागतो. त्याच्यात आपण मुंबईला जाऊ. बकरी एका जागी राहत नाहीत सर. मी त्यांना नदीकडे घेऊन गेलो. मला घरी यायला सायंकाळ झाली बघ. आणि श्यामेची माय मायाच घरी होती. श्यामेची मायने मला विचारलं की श्यामे कुठं सकाळपासून तो घरी ना. आणि शारदीचा भाऊ पण तिला गावात शोधत होता. मला असं वाटलं की ते दोघं तिकडल्या तिकडूनच पळून गेले. या जातीच्या या गावाच्या दूर कुठेतरी प्रेमळ वातावरण. ते दोघं किल्ल्यावर आहेत ही गोष्ट फक्त आम्हाला तिघांनाच माहिती होती बाबा साहेब. मी कुठं काय नाही बोललो साहेब. मी खरंच कुठं काय नाही बोललो. परत काही दिवसांनी त्या लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दिली बघ. पोलिसांनी पण शोध चालू केला पण त्यांच्या हाती काहीच नाही लागला साहेब. मी मनात नाही खुश साहेब की माझा जीवलग मित्र या जातीच्या या समाजाच्या दूर कुठेतरी लांब पळून गेला. पण असं साहेब असं काहीच नाही झालं. काही दिवसांनी साहेब त्याच्या हत्येची खबर मिळाली साहेब. साहेब तुम्हाला किल्ला सोडून जायलाच नाही पाहिजे होतं साहेब. तिथं जर मी असलो असतो ना साहेब तर माझा जीवलग मित्र आज माझ्यासोबत असला असता साहेब.
झालं पाहिजे साहेब. मला नव्हतं सोडून जायला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी धनाजी सुधाकर यंगडे, जसा पुरा गाव माले सावकार म्हणतो. तर आता आपल्या गावातील विकास म्हणजे तरुण रक्ताला उद्योगाच्या संधी निर्माण करणं, महिलांना विशेष पाठिंबा देणं, ते आपल्या गावच्या टेकडीवरचं काम करणं, ते रस्ते नाले यासारखे समधे काम आता आपण करणार आहोत. मंडळी, गेल्या काही काळापासून आपल्या गावामध्ये मारझोड, छेडछाड, बलात्कार असे खूप तक्रार घडून राहिले. तर मी पोलीस प्रशासनाला म्हणजे आपल्या जाधव मॅडमांना विनंती करतो की जे कोणी बी असं कृत्य करत असेल, गावाचा माहोल खराब करत असेल, त्यांना लॉकअप मध्ये टाकून त्यांना चापकाचे फटके द्या. टाळ्या. मंडळी, आपल्या गावामध्ये राजाच्या काळापासून जाती व्यवस्था चालू आहे ना? तर ती जाती व्यवस्था आपल्याला आता बंद करायची आहे. आपल्या गावामध्ये प्रजा हीच राजा असून संविधान आपला देवता आहे. मंडळी, हे जे आमचे कार्यकारी मंडळ आहे, तर यांनी आम्हाला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम केले. तर प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आपल्या गावातील पोलीस प्रशासन म्हणजे विशेष म्हणजे आपल्या जाधव मॅडम यांनी मागील 2 वर्षापासून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. मंडळी, तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं, जे प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. मी आहे ना तुमच्यातीलच एक, बरं का? आता तुम्ही निवडून दिलं, मी 5 वर्ष घरीच राहणार आहे. तुमचा ज्यांचं जे काही काम असेल कुशाल आपल्या घरी येतो. ओके, चलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. बोला ना, देख लेंगे. क्या बोला रे? बता ना क्या बोला. अबे सुना ना, तेरे सामने ही तो बोला. क्या बोला? सालों से पैसे मांगो तो बाद में दे देंगे. दोनों बाप बेटा चिमनी चोरस साले, एक कौड़ी रुपए फेंक के नहीं मारेंगे. जिसे साहूकार ने इतना पैसा खर्चा किया इलेक्शन में और जीता भी. जीता कभी ना. किसकी वजह से? तेरे मेरे जैसे कार्यकर्ताओं की वजह से. हमें मिला क्या? घंटा. एक एक पैसे को मोहताज हो गए साले चोर, जेब कतरे कम. सही बोल रहा है तू. तेरे पास वो बाइक है ना? बाइक? अरे वो खटारा बाइक. हाँ, पर उस बाइक की बात मत करो. अबे देख, तू उसे चलाता भी तो उसे भेज देते हैं ना, कुछ पैसा आ जाएगा. तू पागल हो गया क्या? मैंने बोला ना उसकी बात मत कर. अबे देख, तू चलाता नहीं. और सुन, बाजार में जो ना बेकार चीज की भी अच्छी कीमत मिलती है. तेरी बाइक का अच्छा दाम मिलेगा देख. और जो पैसा मिलेगा ना उससे कुछ खेती का सामान खरीदेंगे और बाकी दोनों यार दारू पिएंगे. अबे तू पागल है क्या? पागल हो गया है? बाइक बाइक बाइक, उस बाइक की बात मत कर. कोई और जुगाड़ हो तो बोल. हाँ, एक जुगाड़ है. एक काम कर, तो अपने बाप के पास जा और उससे मांग ले, वो दे देगा तेरे को. एड़ा है क्या? खाल नोच लेगा मेरा बाप और साथ में तेरी भी. छोड़ बे, रहने दे. सही बता, हाँ. कितने पैसे मिल जाएंगे? 35-36 हजार तो आराम से मिलेगा. देख, तेरी बाइक अच्छी कंडीशन में है. कोई झंझट तो नहीं होगी? अबे कोई झंझट नहीं होगा. लोगों को वो याद नहीं रहता कल क्या सब्जी खाया. 2 साल पुरानी बात कैसे याद रहेगी? ले
लेगा कौन? अपना मुकेश भाव किस दिन काम आएगा? नहीं लेगा वो। तो नहीं लेगा? करना बात। चल अभी चल। कुछ नहीं किया मैडम, आप सुनिए तो। बात तो सुनिए आप। जो पूछूंगी सबसे बताना. 2 वर्षाआधी श्याम्या नामक मुलाची हत्या आणि शारदा नामक मुलीचा बलात्कार आणि हत्या झाली. फॉरेन्सिक टीम सांगते की ही हत्या 2 दिवस आधी म्हणजेच 10 जूनला झाली. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की 2 मुलं आली होती, तोंडाला बांधलेलं होतं, दारूच्या नशेमध्ये होती आणि त्यांनी काहीतरी हाणामारी केली आणि ते निघून गेले. पण तिथल्या काकांना, पार्किंगवाल्या काकांना विचारलं असता आणि आजूबाजूच्या लोकांना बोललं असता तर त्यांनी एक नंबर सांगितला, MS35 6538. ही गाडी तुझीच आहे? जी गाडी 10 जूनला चोरीला गेली आणि ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशी ही गाडी तिथेच होती. बोल, ही गाडी तुझीच आहे? मैडम कुछ नहीं पता, हमारी गाड़ी नहीं है मैडम. ठीक आहे. तुमच्या दोघांचा मोबाईल चेक केला, त्याच्यामध्ये शारदा आणि श्याम्याचा तो व्हिडिओ सापडला. तो व्हिडिओ कुठून आला? मैडम वो वीडियो पूरे गांव के पास था, सबने थोड़ी मार दिया. हाँ पूरे गांव के पास है, लेकिन उनके पास डाउनलोड किया हुआ है. लेकिन तुम्हारे पास ओरिजिनल वीडियो कहाँ से आया? कहाँ से डाउनलोड किया था मैडम. वीडियो मैंने बनाई थी मैडम, गाड़ी मेरी गाड़ी थी. अब है ना लाइन पे. काय करू मॅम? हाँ ये मॅम कोण ही लोक? 30 लोक आहेत. जी किल्ल्यावर हत्या झाली होती ना, त्या दोघांनीच केली. पण मॅम मला तरी मुलं बेकसूर वाटतायत. हो, तुला वाटून फायदा नाही ना. त्यांनी मान्य केलंय सगळं आणि कबुलीही दिली आहे. हे घे, फाईल तयार कर, मला वकिलांकडे जायचं. हेलो हेलो सूरज भाऊ इधर पूरा लफड़ा हो गया. मुझे और अशोक को पुलिस ने जेल में बंद कर दिया हत्या और बलात्कार के आरोप में. भाऊ और अशोक ने पुलिस की डर की वजह से सारा सच उगल दिया कि शाम्या और शारदा को हम लोगों ने मारा है. पुलिस हमें बहुत मार रही है भाऊ, हम मर रहे. भाऊ उन्होंने वो वीडियो भी मिल गया भाऊ हमारे फोन में जो हमने बनाया था उस रात. भाऊ आप जहाँ भी हो मैं आ जाओ, बचा लो भाऊ, वरना हम लोग मर रहे. बहुत मार रही पुलिस. ठीक है भाऊ मैं बाहर ही हूँ. ठीक है नमस्कार मॅडम. या आतमध्ये या बसा. कसं काय काम काढलं आमच्याकडे? काय मॅडम, त्या पोरांना काऊन पकडले? मिलिंद 2 चहा घेऊन ये आणि बाहेर. विषयाचं बोला जातो मॅडम. सावकार, या दोघांचा हत्येमध्ये हात आहे आणि पुरावाही सापडले का? हे बघा जातो मॅडम, हा? आपल्या गावात अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. आजपर्यंत एकतरी गुन्हेगार पकडला गेला का? नाही ना. हा? आणि हे पोरं तर मच्छर मारण्याच्याही लायकीची नाही. अहो माणसं काऊन मारतील? जो गेलाय त्याला तर काय वापस आणता येत नाही.
पण त्याच्या घर परिवाराला आपण अर्धना तर देऊ शकतो ना. पण जित्यापाणी पोरांले काऊन मारून राहिले तुम्ही? नेमकं म्हणायचंय का तुम्हाला? हे बघा मॅडम, तो पोरगा काय नाव त्याचं? श्याम आहे. हा, श्याम. त्याच्या परिवाराला आपण 1 लाख रुपये देऊन टाकू. हा? आणि ती पोर काय? शारदा. शारदा. हा. तर तिच्या परिवाराला 1.5 लाख रुपये देऊन टाकू. आणि आमच्याकडनं तुमच्या पोलीस खात्याला 2 लाख, 2.5 लाख रुपये देऊन टाकू. हा? पण हा विषय ना इथल्या इथं थांबव. सावकार, अहो बिग्याचं लक्ष आहे. साहेबांचे फोन आहेत आम्हाला. हे बघा मॅडम, 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. बरेच वर्ष काळ वाटला. तर काल काय खाल्लं ते लोकांना आठवत नाही. हे कोण लक्षात ठेवणार आहे? काहून बोलून राहिला? काहून मध्ये मध्ये नाक खुपसून राहिला? मी बोलून राहिलो ना. बघा मॅडम, हवं तर पैसे वाढून देऊ. चला राऊंड फिगर 6 लाख करून देतो. तुमच्या खात्यामध्ये आमच्याकडून 3 लाख रुपये. हा, जो विषय ना तो इथल्या इथं थांबवा. हा, असंही ते पोरं कोणतं पुण्याचं काम करायला गेले होते? हा, अहो समध्या गावाने त्यांचं ते प्रकरण आपापल्या मोबाईल मध्ये पाहून टाकले होते. त्यांच्या लफड्यांबद्दल तर समध्या गावाला माहिती होते. हा, जिवंत होते तर मायबापाच्या तोंडात शेण घातले आणि आता मेल्यानंतर हे शेण घालून राहिले. अहो त्यांचे मायबाप लाजी शर्माने हे गाव सोडून गेले आणि आपण ते चालून काय करतोय? बघा मॅडम, पोरगी काय तिचं नाव? शारदा. हा, ती ना आमच्या जातीची होती. ते पोरगे खालच्या जातीचं होतं. तरी मान मर्यादा खाऊन बसले होते ते. हा, आणि असाच्या मागे आपण फुकट वेळ घालून राहिलो. अहो ते चित्ते असते ना तर त्यांनी स्वतःहूनच आत्महत्या करून घेतली असती. हा मॅडम, ही पोर आहे ना ही आमच्या जवळची. हा, म्हणून मी स्वतः इथे आलेलो आहे. सेटलमेंट आपण पहिल्यांदा करतोय का मॅडम? अहो तर त्यांना तुमची माफी मागायला लावतोय. सुरत जा, सोडून आण त्यांना, सोडून आण. ठीक आहे मॅडम, एक कमी आहे, संध्याकाळी परत पाठवून देतो. आणि आपलं ते दुसऱ्या कामाचं काय झालं? कळेल लवकरच, सांगते मी तुम्हाला. सावकार, ते आमच्या जमिनीच्या पट्ट्याचं नाव झालं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, चला परवाच्याला तेही करून टाकतो. बस. ए पोरांनो, यार इकडे. यार इकडे. पाय धर मॅडमांचे, पाय धर. इकडे पाय धर, कमरातून वाकरे. सावकार, हा मॅडम, इथे जे काही झालं ना ते बाहेर पडू देऊ नका म्हणजे. त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. हा, ती सगळी जबाबदारी आमची. हा, चला येतो मॅडम. असंच लक्ष राहू दे आमच्याकडे. हा, चला. असाच अडचणीला काम येत जाऊ. हा, होय. आणि काय लागलं तर हक्काने सांगायचं. बरं का मंडळी, आज आपण रात्री डॅम वरती पार्टी करणार आहोत. आपल्या मित्रमंडळातून सर्वप्रथम आपला मित्र अशोक आणि आपला मित्र सलीम यांना जेलमध्ये जाण्याचं सौभाग्य लागलंय. त्यामुळे आपण एक पार्टी आयोजित केलेली आहे. सगळ्यांनी त्याची खातिरदारी करा. हा? चला लागा तयारीला. हॅलो, हा बोल. कुठे? किल्ल्यावर. कशाला? तुला सांगितलं ना तिकडे जायचं नाही म्हणून. कशाला जातेस तू? काय डॅमवर पार्टी? या पार्ट्या काय सब ठेव. चल, मला काम आहे.
पोर? हा? मोठा माणूस रडीला पाहिजे झाला होता तू? हा? माझी समजा लाईफ आहे ना, तुझे लफडे लोचे लपाटे जाऊन राहिले. हा? अलिबाग, हा? कळते का तुला काय करून राहिला तू? हा? त्या टुक्कर पोरांच्या नादी लागून साला माझंही आयुष्य खराब करून राहिला तू. साले समत्याच्या समजात तडीपार. हा? किती वेळ सांगायचं तुले? किती वेळ सांगायचं? हा? शाळा तर नाही शिकला तर शिकला, धड राजकारण तर शिकून घे म्हटलं, ते बी नको. हा? अरे पुढे जाऊन हे समजा तुलाच पाहायचंय. त्यानं ठेव, हे राजकारण्यांचे ना डाव कधी बाहेर येते नाही. पण एकदा का निवडणूक आली ना का सगळे लोक दंडार फुकायला लागतात भोंगे लावून. हा? अरे म्या होतो ना म्हणून त्या पोराच्या माय बापाले अंडरग्राऊंड करून टाकला. कळते का तुला बलात्काराची शिक्षा काय असते? कळते का? हा? आणि एवढीच गरमी होती ना तर त्या पोरीचा बलात्कार कायला केला? कायला बलात्कार केला? कायला बलात्कार केला? 6 लाख रुपये गेला ह्याच्या नाकात. इलेक्शनच्या कामासाठी आमची यावेळी जास्त करून ग्रुप मीटिंग किल्ल्यावरच होत होती. इलेक्शनचा प्रचार कसा करायचा, किती खर्च लागेल, त्या सगळ्याचं नियोजन आम्ही तिथं करत होतो. काम करून करून पोराला एक राजकीय होती. त्यांच्यामध्ये नवीन जोश भरण्यासाठी 10 जूनला आम्ही एक पार्टी किल्ल्यावर केली. गांजाचा दारूचा नशा आमच्या डोक्यावर चढून बोलत होता. आम्ही काय बोलत आहोत, काय करत आहोत, काय बिघडत नाही. हॅलो, हा, अरे किती वेळ लागेल तुला? एवढा वेळ नाही. हा ठीक आहे. अरे इथं पार्टी चालू झाली आहे, लवकर. हा 10 मिनिटं. ये. ए, क्या बोल रही है? नहीं आएगी तू? हाँ? ए भाऊ, एक तो आने के लिए मना कर रही है. नाही, इकडे मी बोलतो. अगे माजले का तू? हा, एकदा सांगितलं नाही यायचं, मग ये. माझा फोन काढून राहिली. फोन तो काटेगी ना भाऊ, बड़ा पैसे का रोप चढ़ा है साली को. अरे पहले तो एक फोन पे ऐसे थोड़ी आती थी, अभी 10 फोन कर रहे हैं तो भी नखरे दिखा रही है. एवढी कैसे मारती थी? अरे नखरे तो दिखाएगी ना, वो है ना उसका यार वैद का बेटा, और ये पैसे चढ़ाता है साली के चरणों में. नवीन बकरा भेटला म्हणून माजली काय? आता माज उतरला ना, मग येईन बरोबर माझ्याकडे दाखवतो तिला. अरे वो सब तो ठीक है भाऊ, पर अभी क्या करे ये सूखी पार्टी का? आपला भाऊ कुठवर आला? येतोय 10-15 मिनिटात. ये, तू टेन्शन घेऊ नको. ती गेली तर दुसरी बघू आपण. हो भाऊ. पण आज आपण इथून जाणार. हा, आवाज येतोय का तुम्हाला? ना भाऊ. चला माझ्या मागे या. मुंबईला पण घर बांधतो मामाच्या घर किती महाबळेला ते तिथे बंद कर दे. आल्या श्यामे, जास्त मस्ती आली का बे तुला? इथं बकऱ्या चरवले येते का बकऱ्या काळवण करायले? बाबा तू सांगा. सूरज नाही, सूरज भाऊ म्हणायचं, समजलं का?
मार खाऊ माझा का ए शारदे तुझ्याकडून ही उमेद नव्हती आम्हाला हा? मला नाही म्हणले होते ना मी विचारलं तेव्हा काय म्हणते मला हे पटत नाही मला हे चालत नाही मी असं करत नाही मी तसं करत नाही मग आता काय झालंय त्याच्यासोबत गुलू गुलू करायला बरं वाटून राहिले काय हा? ए, गुलू म्हणाले, हा? फक्त आजची रात्र आम्ही कुणाला बी काय बी सांगणार नाही आणि हा व्हिडिओ बंद कर व्हिडिओ बंद कर आणि व्हिडिओ पण आम्ही डिलीट करून टाकू फक्त तू जरा मी श्यामाला पसंत करतो अगदी लहानपणापासून आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत बसन उठन गुलू गुलू करीन हा माझा प्रश्न आहे तू होतोस कोण माझ्यावर बोट उचलणार या गावचा होणारा भावी सरपंच आहे मी आणि माझ्या गावात हे असलं चालणार नाही गुलू गुलू करायला हा पुकार तो भेटला का करून वरच्या जातवाल्याचे जास्तच गोट्या मस्तकात जाऊन आहे ना लागलाय तू मला मार हो भाऊ मला कसं काय मारलं तेरी माँ का मर गई भाऊ तो म्हणली होती ना आपल्याला जायचं आपल्या प्रेमाच्या दुनियात मग मला एकट्याला सोडून तू काम केली शारदे अरे ये गडी जलती नव्हती ना मला म्हणली होती ना आपला चांगला वेळ चालू होणार आहे काय घंटा चांगला वेळ चालू होते सर सत्यानाश झाला शारदे सर सत्यानाश झाला सोडणार तुमच्या सर यांनी सोडलं का साहेब यांनी माझ्या चार्जरला मारलं साहेब या आरामखोरांनी माझ्या चार्जरला मारलं साहेब यांना होता मला सोडणं का साहेब यांनी माझ्या चार्जरला मारलं साहेब माझ्या चार्जरला मारलं साहेब क्या हुआ वो मर गई भाऊ मर गई साला चूते हैं क्या जरा मार दिए लड़की को किसी ने देखा क्या हाँ? देखा क्या किसी ने नहीं किसी ने देखा और वो नीचे पार्किंग में पार्किंग में गाड़ी का नंबर लिखवाया बाबू चोरी की रिपोर्ट डलवानी पड़ेगी अशोक हाँ? कल सुबह पुलिस स्टेशन आ और तेरी बाइक की चोरी की रिपोर्ट दे दी मैं उसे 2 दिन पुरानी कर दूंगा और कोई विटनेस कोई नहीं है बाबू कोई नहीं
पट्टाच वाचलाय. मारा त्याला. सर तुम्ही सगळे मिळून आहात. तुम्ही सगळे मिळून आहात. आज रात्री आपण डॅम वरती पार्टी करणार आहोत. हो भाऊ. ब्रेकिंग न्यूज. बूंदिया जिले में फिर एक हत्या और बलात्कार. किले के निचले गांव में दिन ब दिन इस तरह की वारदात बढ़ती ही जा रही है. 2 साल पहले ही हुए शारदा और शाम्य हत्याकांड के ठोस सबूत अभी तक पुलिस को मिले भी नहीं. उसी दौरान बड़े ही निर्मम तरीके से उसी गांव के पास वाले डैम पर एक जवान लड़का लड़की की हत्या कर दी. हत्या से पहले लड़की के साथ बलात्कार किया गया. यह हत्या ठीक उसी तरीके से हुई है जैसे शारदा और शाम्य की. अब ऐसे में सवाल ये उठता है कि पुलिस प्रशासन अब तक चुप क्यों बैठी. आपको बता दें कि जिस लड़की की हत्या और बलात्कार हुई है वो यहाँ के पुलिस इंस्पेक्टर जाधव मैम की बेटी है, जो कॉलेज प्रोजेक्ट के बहाने से अपने बॉयफ्रेंड से मिलने के लिए उस डैम पर गई. वहां पर कुछ लड़कों ने उनके साथ जबरदस्ती की. लड़के को पकड़ लिया और लड़की के साथ जबरदस्ती करके उसका बलात्कार किया. और इस घिनौने काम को अंजाम देने के बाद दोनों को बड़ी बेरहमी से मार डाला. हमारी टीम ने पुलिस इंस्पेक्टर जाधव, गांव के सरपंच और गांव के कुछ लोगों से बातचीत करने की कोशिश की, लेकिन उन सब ने हमसे बात करने से साफ इनकार कर दिया. फिलहाल के लिए इतना है. अधिक जानकारी के लिए जुड़े रहिए हमारे न्यूज चैनल के साथ. कैमरामैन ईश्वर के साथ मैं संजय प्रकाश, हिंदी न्यूज.